नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत म्हाडा लॉटरीमध्ये मिळालेल्या फ्लॅटसाठी पेमेंट कसं करायचं. कारण इथं म्हाडा आणि बिल्डर दोघेही असतात आणि बरेच जण गोंधळतात की पैसे कुणाला द्यायचे. तर चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ नीट पहा. म्हाडा लॉटरीमध्ये बहुतांश प्रकल्पांसाठी म्हाडा फक्त लॉटरी काढते, पण फ्लॅटचं बांधकाम आणि ताबा देण्याची जबाबदारी ही बिल्डरकडे असते. आता उदाहरणार्थ पुणे म्हाडामध्ये वाकड लोकेशनचा एखादा प्रोजेक्ट आहे, तर तो बिल्डरचा असतो, तो पूर्णतः म्हाडाचा नसतो. त्यातले काही फ्लॅट हे म्हाडाचे असतात. तर या फ्लॅटसाठी म्हाडा लॉटरी काढते, पण बांधकाम आणि त्याचा ताबा देण्याची जबाबदारी मात्र त्या बिल्डरची असते. आता आपण पेमेंट प्रोसेसचा ओव्हरव्ह्यू पाहूया. म्हाडा लॉटरीमध्ये मिळालेल्या फ्लॅटसाठी पेमेंट 2 टप्प्यात करावं लागतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिला हप्ता म्हाडाला आणि उरलेले हप्ते जे असतात ते बिल्डरला द्यायचे असते. आता याचा सविस्तर आपण तपशील पाहूया. लॉटरी लागल्यानंतर म्हाडा तुम्हाला अलॉटमेंट लेटर देते. या लेटरमध्ये पहिल्या पेमेंटची रक्कम व म्हाडाचं खातं लिहिलेलं असतं. साधारणतः 10% रक्कम म्हाडाच्या खात्यात भरावी लागते. ही रक्कम तुम्ही ऑनलाईन भरू शकता. ठीक आहे. आता उदाहरणार्थ फ्लॅटची किंमत 30 लाख आहे, तर पहिला हप्ता तुमचा जो आहे तो 3 लाखाचा म्हाडाला द्यावा लागणार आहे. आणि स्टेप 2 मध्ये ॲग्रीमेंट आणि रिमेनिंग पेमेंट जे असतं ते बिल्डरकडे तुम्हाला करावं लागतं. एकदा म्हाडाकडे पहिली रक्कम भरल्यानंतर म्हाडा बिल्डरला तुमचं अलॉटमेंट लेटर पाठवते. मग बिल्डर तुमच्याशी ॲग्रीमेंट टू सेल साईन करतो. त्यानंतरच सर्व पेमेंट थेट बिल्डरच्या खात्यात करावं लागतं. उदाहरणार्थ 30 लाखाचा फ्लॅट आहे असं समजूया. म्हाडाला 3 लाख तुम्ही दिले पहिला हप्ता, आणि बिल्डरला उरलेले 27 लाख तुम्हाला टप्प्याटप्प्याने द्यायचे आहेत. याच्यामध्ये जसं की स्लॅबनुसार किंवा त्याचं फिनिशिंग किंवा पोझिशन जे असतं त्यानुसार तुम्हाला हे पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने बिल्डरला द्यायचे आहेत. ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो की कसं द्यायचं, उदाहरण देऊ. आता याचं पेमेंट शेड्यूल आपण बघणार आहे. जसं की बिल्डरकडे आपल्याला पेमेंट करायचं असतं त्यावेळेचं. तर बिल्डरचं पेमेंट सामान्यतः कन्स्ट्रक्शन प्रोग्रेसनुसार असतं. ठीक आहे. जसं जसं बांधकाम पूर्ण होईल, कारण जेव्हा लॉटरी येत असते म्हाडाची त्याच्यामध्ये रेडी टू मूव्ह आणि अंडर कन्स्ट्रक्शन किंवा लेट पोझिशनचे सुद्धा फ्लॅट असतात. तर त्या फ्लॅटसाठी पेमेंट कसं करायचंय ते सुद्धा आपण पाहूया. इथे एक चार्ट आहे. बांधकाम टप्पा एका कॉलम मध्ये दिसत आहे आणि दुसरीकडं पेमेंट टक्केवारी आपल्याला दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं फाउंडेशन जसं पूर्ण होतं तेव्हा तुम्हाला बिल्डरला 10% द्यावे लागतात. पहिला स्लॅब पूर्ण झाला 10% द्यावे लागतात. 5वा स्लॅब पूर्ण झाला अजून 10% द्यावे लागतात. किंवा प्लास्टर झाले मग 15% द्यावे लागतात. मग फिनिशिंग झालं मग 15% द्यावे लागतात. ओसी किंवा पोझिशनला उरलेले तुम्हाला 30% द्यावे लागतात. ही जी टक्केवारी आहे ती पर्सेंटेज जे आहे ते अंदाजे दिलेले आहे तुम्हाला कळावं म्हणून. हे जे पर्सेंटेज असतात ते चेंज होतात, ते बिल्डर टू बिल्डर असतात. ठीक आहे. बहुतांश बिल्डर हे सुरुवातीला जास्त पैसे घ्यायला लागतात. ठीक आहे. पण हे तुम्हाला उदाहरणासाठी मी फक्त दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक टिप आहे. तर ती काय आहे, बिल्डर कडून नेहमी डिमांड लेटर घ्या आणि फक्त ऑफिशियल अकाउंट मध्येच पेमेंट करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय असतं की सर्व पेमेंट केल्यावरती तुम्हाला म्हाडा आणि बिल्डर दोघांकडून रिसिप्ट मिळणं आवश्यक आहे. या रिसिप्ट ॲग्रीमेंट आणि रजिस्ट्रेशनसाठी खूप महत्त्वाच्या असतात. कधीही कॅश पेमेंट टाळा आणि फक्त बँक ट्रान्सफर किंवा चेक RTGS नेच पैसे द्या, जेणेकरून तुमच्याकडे प्रूफ राहतं. ठीक आहे. आणि हेच सुरक्षित मार्ग आहे पेमेंट करण्याचा. आणि सर्वात महत्त्वाच्या सूचना आता आपण पाहणार आहोत. अलॉटमेंट लेटर नीट वाचायचे. तिथं पेमेंट कुणाला करायचे स्पष्ट दिलेलं असतं. बिल्डरच्या खात्यात तपशील म्हाडाकडूनच व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे.
चुकीच्या खात्यात पैसे भरल्यास म्हाडा जबाबदार नसतं. नंतर तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. तसेच सर्व ट्रान्झॅक्शन प्रूफ सुरक्षित ठेवा. तर एक एवढं लक्षात ठेवा की जॉईंट प्रोजेक्ट मध्ये पहिला हप्ता म्हाडाला आणि नंतरचं पेमेंट हे बिल्डरला करायचं असतं. अशा प्रकारचे 2 हे महत्वाचे टप्पे असतात. म्हणजे 10% म्हाडाला आणि उरलेले बिल्डरला. आता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जी आहे ती म्हाडाच्या सर्वसाधारण प्रक्रियेवर आधारित आहे. संबंधित प्रोजेक्टनुसार अटी व नियम बदलू शकतात. तसेच जे मी पर्सेंटेज दाखवले तुम्हाला बिल्डरकडं ज्या टप्प्याटप्प्याने भरायचे असतात ते पर्सेंटेज सुद्धा बदलू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे कृपया कोणताही पेमेंटचा निर्णय घेण्याआधी म्हाडा पुणे बोर्ड किंवा अधिकृत म्हाडा कार्यालयाशी संपर्क साधायला हवा किंवा तो तुम्ही साधायचा आहे. तर हीच पूर्ण महत्वपूर्ण माहिती होते. तर तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.